तर नमस्ते, तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे मराठी किचन विथ मनीषा या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये। तर आता बाहेर पावसाळा सुरू आहे, तर पावसाळ्यामध्ये आपण कांदा पकोडी आणि आलूचे पकोडे तर खातोच, पण आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक चमचमीत आणि झणझणीत रेसिपी। ती म्हणजे चिकन 65 ची रेसिपी। अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली आहे आणि मी यामध्ये दहीचा वापर केलेला नाही आहे। तर पूर्ण व्हिडिओ प्लीज बघा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। चला तर मग जराही वेळ वाया न घालवता लगेच सुरू करूया चिकन 65 ची रेसिपी बनवण्याकरिता। तर हे बघा, इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेले आहेत आणि आपल्याला चिकन 65 बनवण्याकरता ना आपण चिकनच्या शॉपमध्ये असं म्हणायचं की चिकन 65 साठी आपल्याला पाहिजे, तर ते असे छान आपल्याला नरम पीस देतात आणि छोटे पीसेस करून देतात। तर मी इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आणि आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे छान स्वच्छ पाण्याने तर धुतलंच आहे, पण परत व्हिनेगरच्या पाण्यामध्ये मी स्वच्छ धुवून घेतलं, कारण पावसाळ्याचे दिवस आहेत तर थोडी खबरदारी आपल्याला नक्कीच घ्यायला पाहिजे। तर छान स्वच्छ धुतल्यानंतर आपण हे चिकन जे आहे ना मॅरिनेट करूया। तर त्यासाठी आपण मसाले घेऊया। तर इथे बघा, इथे घेतले आहे मी अर्धा किलो चिकन करता थोडीशी हळद घेतलेली आहे आणि एक छोटा चम्मच मीठ घेतलेला आहे आणि मी इथे कश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे। कश्मीरी लाल तिखट घेण्याचं कारण असं आहे की याला छान असा लाल कलर येतो आणि फारसं हे तिखट जे आहे ना यामध्ये तिखटपणा कमी असतो, तर त्यामुळे इथे मी 2 ते 2.5 चम्मच तिखट घेतलेला आहे कश्मीरी। तर हे सर्व यामध्ये टाकायचं आणि त्यानंतर मी अर्धा छोटा भरून इथे काळ्या मिऱ्याची पूड टाकलेली आहे आणि आपल्याला इथे भरपूर टाकायचं आहे अद्रक लसणाची पेस्ट। आणि ही जी पेस्ट आहे ना फ्रेश घेतलेली आहे। जर तुमच्याकडे तुम्ही मार्केटमधली किंवा मग करून ठेवलेली फ्रीजमध्ये वापरत असाल तर तीसुद्धा वापरू शकता, पण फ्रेश जर वेळच्या वेळी जर कराल ना तुम्ही अशी अद्रक लसणाची पेस्ट, तर त्याचा टेस्ट जो आहे ना पदार्थाला खूप छान येतो। तर 3 छोटे चम्मच मी इथे अद्रक लसण ची पेस्ट घेतलेली आहे। त्यानंतर मी इथे घेत आहे 1 छोटा चम्मच गरम मसाला घेतलेला आहे आणि इथे घेतलेली आहे मी धण्याची पूड घेतलेली आहे 1 छोटा चम्मच। त्यानंतर जिरा पावडर घेतलेला आहे मी साधारणतः अर्धा छोटा चम्मच। त्यानंतर आपण इथे टाकणार आहोत भरपूर असा कढीपत्ता आणि कढीपत्ता छान असा मी बारीक चिरून घेतलेला आहे। तर आता आपल्याला हे सर्व साहित्य जे आहे ना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आपण हातानेच मिक्स करूया म्हणजे छान असं मिक्स होईल मसाले चिकनमध्ये। तर हे चिकन 65 बनवायला अगदी कमी वेळ लागतो, फार कमी वेळामध्ये तयार होतात हे चिकन 65, खायला खूपच टेस्टी वाटतात। तर मी यामध्ये मॅरिनेशनमध्ये मी दह्याचा अजिबात वापर करत नाही आहे, कारण मला दही इथे आवडत नाही। जर तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही यामध्ये अर्धा छोटा वाटी दही टाका आणि दही छान असं यामध्ये मिक्स करून हे आपल्याला साधारणतः 5 ते 6 तास छान असं झाकून ठेवायचं आहे, म्हणजे हा जो मसाला आहे ना चिकनला छान असा लागतो आणि याचं कोटिंग छान होतं आणि याचा टेस्टसुद्धा खूप छान येतं। पण जर तुमच्याकडे अगदीच वेळ नसेल तर साधारणतः 1 तास तरी तुम्हाला हे मॅरिनेट करून ठेवावंच लागेल, तेव्हाच आपल्याला चिकन 65 ची छान अशी टेस्ट येईल। तर मी सर्व मिक्स करून घेतलेलं आहे, आता आपण ठेवूया 5 ते 6 तास झाकून ठेवूया। चला तर मग 5 तास झालेले आहे, बघूया आपलं चिकन छान असं मॅरिनेट झालं की नाही। तर हे बघा, चिकन आपलं छान असं मसाल्यामध्ये छान असं मॅरिनेट झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये बाकीचं साहित्य टाकूया। तर मी इथे टाकत आहे 1 छोटा चम्मच कॉर्नफ्लोअर। कॉर्नफ्लोअर जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही याऐवजी मैद्याचा सुद्धा वापर इथे करू शकता आणि 2 ते 3 छोटे चम्मच मी इथे तांदळाचं पीठ ॲड करत आहे। तर हे फक्त आपल्याला थोडंसंच टाकायचं आहे कोटिंग करण्या इतपत, कारण आपण यामध्ये बाकीचे काही इथं पीठ वगैरे काही टाकलेलं नाही आहे, तर त्यामुळे थोडं कॉर्नफ्लोअर आणि तांदळाचं पीठ इथे यामध्ये टाकायचं। तर त्यानंतर मी इथे टाकत आहे हे बघा अर्धा छोटा चम्मच आहे शेजवान सॉस। हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण मी मुलांसाठी बनवत आहे तर थोडं चटपटीत टेस्ट येण्यासाठी मी इथे टाकत आहे। जर तुम्हाला आवडत नसल्यास तुम्ही स्किपसुद्धा करू शकता, पण हे सॉस टाकल्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते। त्यानंतर मी इथे 2 छोटे चम्मच टोमॅटो सॉस टाकत आहे। हे दोन्ही सॉस टाकल्यामुळे जे आहे ना खूप अशी छान टेस्ट येते, चटपटीत वाटते आणि मुलांना अजून छान असं आवडतं। तर तुम्ही नक्की करून बघा अशा पद्धतीने। तर यामध्ये मी रेड कलर टाकलेला नाही आहे, कोणी यामध्ये कलर छान येण्यासाठी फूड कलर टाकतात, लाल कलर, तर मी यामध्ये तो अजिबात टाकलेला नाही आहे। कश्मीरी लाल तिखट ऑलरेडी लाल असतं तर त्याचाच छान असा लाल कलर येतो, तर त्यामुळे आणखीन एक्स्ट्रा इथे फूड कलर टाकण्याची अजिबात गरज नाही आहे। छान असं मिक्स करून घेतलेलं आहे बघा दोन्ही सॉस आणि
तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लोअर आणि तेलसुद्धा मी गरम करण्याकरिता ठेवलेलं आहे. चला तर आता आपण तळून घेऊया. हे बघा छान आता आपलं इथे रेडी झालेलं आहे तळण्याकरिता. तर हे बघा आपले चिकन 65 रेडी झालेले आहे. हे बघा किती छान असे मस्त कलर आलेला आहे आणि क्रिस्पी दिसत आहे दिसायला. तर आता आपण काढून घेऊया आणि बाकीचे पण अशाच प्रकारे तळून घेऊया. हे बघा तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. अशा पद्धतीने अगदी साधी सोपी पद्धत सांगितलेली आहे आणि साहित्यसुद्धा अगदी घरी अवेलेबल असणारं आहे. यामध्ये मी दहीचा वापर केलेला नाही आहे. तुम्ही सुद्धा बिना दही न टाकता करून बघा, खूप छान टेस्ट येते आणि जर तुम्हाला आवडत असेल तुम्ही टाकू सुद्धा शकता. तर हे बघा अशा प्रकारे आता आपण तळून घ्यायचं आहे. तर हे बघा तेल इथे छान असं गरम झालेलं आहे आणि हे जे चिकन 65 आहे ना तळण्याकरिता पॅन थोडं छोटं घ्यायचं आणि तेल पूर्ण थोडं जास्त घ्यायचं, म्हणजे आपलं हे जे पीसेस आहेत ना हे पूर्ण बुडेपर्यंत आपल्याला इथे तेल घ्यायचं आणि तेल चांगलं कडकडीत तापवून घ्यायचं. तर हे बघा तेल छान असं कडकडीत तापलेलं आहे. तर आता आपण यामध्ये हे पीसेस टाकून तळून घ्यायचे आहेत. हे पीसेस तळायला थोडा वेळ लागतो कारण आपण हे बॉईल केलेले नाही आहेत, त्यामुळे छान आतपर्यंत शिजले पाहिजे. त्यामुळे याला लो फ्लेमवर तळायचं. जवळपास 5 ते 7 मिनटं तरी लागतातच हे तळण्याकरिता आणि लो फ्लेमवर तळले तर ते चांगले आतपर्यंत तळले जातात आणि अजिबात कच्चे वाटत नाही. त्यामुळे हे तळायला थोडा वेळ लागतो, तर पेशन्स ठेवावं लागेल आपल्याला. तर आता आपण चला तळून घेऊया. गॅसची फ्लेम कमी करूया आणि हा जो पॅन आहे ना आपण थोडा असा आडवा करूया, म्हणजे आपले जे पीसेस आहेत ना तेलामध्ये छान असे डीप होतील. हे बघा अजिबात मी यामध्ये फूड कलर टाकलेला नाही आहे, तरीसुद्धा अगदी छान कलर येणार कारण आपण यामध्ये काश्मीरी लाल तिखटाचा वापर केलेला आहे. तर बऱ्याच दिवसांनी मी रेसिपी बनवत आहे. मी माझ्या चॅनलवर जवळपास 3-4 महिने झाले किचन टिप्सचेच व्हिडिओ टाकत आहे आणि तुम्हाला ते बऱ्यापैकी आवडत आहे. तर बऱ्याच दिवसांनी मी रेसिपी बनवत आहे. तर तुम्ही नक्की बघा आणि कमेंट्स करून सांगा की कशी वाटली रेसिपी. आणखी काही रेसिपी बघायच्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सूचना करू शकता. आणि पहिल्यांदा जर कोणी माझे चॅनल बघत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणे पूर्णपणे फ्री असते आणि लाईक करणे तर त्याहूनही फ्री असते. तर त्यामुळे लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि माझे शॉर्ट्स तुम्हाला भरपूर आवडत आहे तर त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असेच शॉर्ट्स बघण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा कारण आजकाल प्रत्येकाला टेन्शन असतं, प्रत्येकाला धावपळीच्या